म्हणता गँग, आज आपण बोलतोय जिओ हॉटस्टारवर नुकत्याच रिलीज झालेल्या चिरैया या वेब सिरीज बद्दल, जिने सध्या इंटरनेटवर राडा घातलाय। ही सिरीज म्हणजे फक्त एंटरटेनमेंट नाही, तर आपल्या सो कॉल्ड संस्कारांचा एक भयानक रियालिटी चेक आहे। तर गाईज, हा विषय जेवढा बोल्ड आहे तेवढाच डार्क पण आहे। लग्नानंतर पत्नीने दिलेल्या नो या शब्दाला काही व्हॅल्यू असते का, की लग्न झालं म्हणजे कन्सेंट बाय डिफॉल्ट मिळते? याच मॅरिटल रेप सारख्या सेन्सिटिव्ह विषयावर ही सिरीज थेट प्रश्न विचारते। दिव्या दत्ता, प्रसन्ना बिष्ट आणि संजय मिश्रा सारखे तगडे कलाकार यात आहेत। दिव्या दत्ताने साकारलेली भूमिका आणि तिची बदलणारी मानसिकता, बॉस काय ऍक्टिंग केलीये। सिरीज मध्ये मेलोड्रामा कमी आणि रियालिटी चेक जास्त आहे। पौरुषत्वाच्या खोट्या संस्कारांवर ही सिरीज बेधडक वार करते। पहिला एपिसोड सॉलिड आहे, पण नंतर सिरीज थोडी प्रिची वाटतेय। काही ठिकाणी तर एखाद्या डेली सोप सारखा फील येतोय, पण तरीही मॅरिटल अब्यूज वर भाष्य करणारी ही एक महत्वाची सिरीज आहे। जर तुम्हाला सिरियस ड्रामा आणि अंगावरती काटे आणणारे परफॉर्मन्सेस आवडत असतील तर चिरैया तुमच्यासाठी मस्ट वॉच आहे। पण लक्षात ठेवा, यात फिजिकल व्हायलन्स आणि मेंटली डिस्टर्ब करणारे सीन्स भरभरून आहेत, त्यामुळे फॅमिली सोबत बघताना जरा सांभाळूनच। ही सिरीज बघताना तुमचं डोकं सुन्न होऊ शकतं। लग्नानंतरच्या रेपला आपण प्रायव्हेट मॅटर म्हणून सोडून देतो, पण ही सिरीज त्याला गुन्हेगारीच्या नजरेतून बघायला लावते। तर गाईज, लग्नानंतरच्या नोला कायदेशीर व्हॅल्यू असायला हवी का, की ही सिरीज तुम्हाला वन साइडेड वाटते? हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि अशाच भन्नाट रिव्ह्यूज साठी कलाकार कट्टाला आत्ताच सबस्क्राईब करा।